तर आता पाहूयात महापालिकेच्या महासंग्रामाबद्दलच्या काही विशेष बातम्या। राज्यातल्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि अशातच भाजपच्या यशानं उद्धव ठाकरे संतापलेत। उद्धव ठाकरेंनी मंत्र्यावर आपली नाराजगी व्यक्त केली आहे। भाजप ग्रामीण महाराष्ट्रात वाढतोय, त्यामुळे शिवसेना ही ग्रामीण महाराष्ट्रात वाढली पाहिजे अशी मागणी आता उद्धव ठाकरेंनी केली आहे। ग्रामीण भागात निवडणूक प्रचारास उतरा, तसंच उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना अशी सक्त ताकीदच दिली आहे। प्रत्येक मंत्र्यावर आता 2 जिल्ह्यांची जबाबदारी देखील त्यांनी सोपवली आहे। या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मयांक भागवत। मयांक, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? तन्मय, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। या ठिकाणी भाजपला निर्विवाद यश मिळालं। जवळपास 1000 पेक्षा जास्त जागा या भाजपने या निवडणुकांमध्ये जिंकून आणल्या। या संपूर्ण निवडणुकीमध्ये शिवसेनेचा कोणताही मोठा नेता प्रचारामध्ये उतरला नाही। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो किंवा इतर मंत्री ते देखील ग्रामीण महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी गेले नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये भाजपची ताकद वाढली। त्याचवरून उद्धव ठाकरे संतापलेत। ग्रामीण भागामध्ये भाजप वाढतोय, तशी शिवसेनाही वाढली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन शिवसेनेच्या मंत्र्याने प्रचार करावाच। निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक मंत्र्याने उतरावं आणि शिवसेनेच्या जागा ग्रामीण भागामध्ये कितपत जास्त जिंकून आणता येतील यासाठी प्रयत्न करावेत, असे सक्त ताकीद उद्धव ठाकरेंनी दिली आहे। ज्या प्रकारे भाजप वाढतोय, कुठेतरी उद्धव ठाकरे या गोष्टीवरून संतापलेले देखील आहेत। नक्कीच धन्यवाद मयांक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर ग्रामीण भागात जो भाजपचा प्रचार आणि प्रसार होतोय तो कुठेतरी रोखण्यासाठी आपल्या मंत्र्यांनी देखील ग्रामीण भागात प्रचारामध्ये उतरावं आणि आपला शिवसेनेचा देखील तितकाच प्रचार आणि प्रसार व्हावा अशी मागणी आता उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्यासाठीच प्रत्येक मंत्र्यावर त्यांनी 2 जिल्ह्यांची जबाबदारी देखील सोपवली आहे।